दिग्विजय सिंग उर्फ दिग्गी राजा सध्या राहुल गांधी यांच्यावरती भडकलेले दिसतात। आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहून केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील इतर मोठी पदं उपभोगल्यानंतर त्यांना अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीची आठवण झालेली आहे। ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांचा कारभार अत्यंत ढिसाळ होता। त्या काळात मध्य प्रदेशातील मार्गावरती खड्डे नव्हते, तर मोठ्या खड्ड्यातच अनेक महामार्ग आणि रस्ते होते। अशा अनेक बाबी होत्या की ज्यावरती त्यांनी लक्ष दिलं नाही। तरी देखील दरवर्षी ते विठ्ठलाच्या देवळात येत असायचे। असे ते महान विठ्ठल भक्त होते। त्यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी प्रयत्न केले नव्हते असं काही नाही, मात्र त्यांच्या टिप्पण्यांमुळे अनेक वादविवाद होत असतात। कोणत्याही परिस्थितीत अगदी आत्ता आणि आजपर्यंत ते काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेते होते। मात्र आता वयानुसार त्यांना देण्यासाठी काँग्रेसकडे पद नसल्यामुळे दिग्गी राजांची चिडचिड स्वाभाविकच आहे। सध्या काँग्रेसचा कारभारही वेगळ्या दिशेने सुरू आहे। काँग्रेसच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे अनेक स्लीपर सेल आहेत असं म्हणतात। खरे खोटे त्या विठ्ठलालाच माहिती असावं। दिग्विराजांनी जे मुद्दे उचलले ते बरोबर होते, म्हणजेच काँग्रेसमध्ये शिस्त येण्याची गरज आहे असं त्यांना सांगायचं होतं। त्यासाठी त्यांनी संघाचे उदाहरण दिले। आता संघ आणि राहुल गांधी यांचा 36चा आकडा सर्वांनाच ठाऊक आहे। त्यातच त्यांच्या म्हणण्याला शशी थरूर यांनी दुजोरा दिला आहे। त्यामुळे तर काँग्रेस पक्षात चांगलीच खळबळ उडवणारे विधान करतानाही कसेही करून आपलं अस्तित्व दाखवण्याचे कार्य दिग्गी राजाने केले। आता आजच्या घडीला राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियंका गांधी अधिक प्रभावी नेत्या होऊ शकतात असे काँग्रेसचे अनेक नेते खासगीत बोलत असतात। राहुल गांधी यांना सर्वसामान्य नेता करण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते काँग्रेसमध्ये दिसत नाही, मात्र प्रियंका गांधी आणि सर्वसमावेशक होऊ शकतात असे सर्रास ठिकाणी बोललं जात आहे। दिग्गी राजांना काँग्रेसमधील या अंतर्गत गोष्टींची चांगलीच कल्पना आहे, त्यामुळे त्यांनी ही हिंमत केली असावी। दिग्विजय यांच्याजवळ सध्या गमावण्यासारखं काहीच नाही। कदाचित त्यामुळेच आता ते स्पष्ट वक्तेपणे दाखवून हिरो बनण्याचं कार्य पार पाडत असतील आणि त्यातूनच आपले अस्तित्व दाखवण्याचं कार्य करत असतील असंच म्हणावं लागेल।